मित्रांनो 1 मे 2024 पासून सरकारी कागदपत्रांवर म्हणजे जे तुमचे सर्व सरकारी कागदपत्र आहेत त्याच्यावर तुम्हाला हेच नाव असायला हवे असा कंपल्सरी मंत्रिमंडळाचा निर्णय आला आहे। मित्रांनो हा मंत्रिमंडळ निर्णय हे 11 मार्च 2024 ला निगमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो हा मंत्रिमंडळ निर्णय काय असणार आहे किंवा कोणते नाव असायला हवे सरकारी कागदपत्रांवर हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो पाहूयात हा मंत्रिमंडळ निर्णय नक्की काय आहे। तर मित्रांनो 11 मार्च 2024 चा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे। यामध्ये शासकीय दस्तावेजावर आईचे नाव हे कंपल्सरी असणे गरजेचे असणार आहे। तुम्हाला माहित आहे 8 मार्च 2024 ला महिला दिनानिमित्त आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्पीच दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आईचाही उल्लेख केला की इथून पुढे मी माझ्या आईचेही नाव माझ्या नावापुढे लावेल आणि यावरूनच मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला की राज्यातील सर्व सरकारी जे डॉक्युमेंट्स कागदपत्रे आहेत त्याच्यावरती सर्वांनाच आईचे नाव कंपल्सरी नावणे हे गरजेचे आहे। हा नियम तुम्हाला 1 मे 2024 पासून लागू होणार आहे। मित्रांनो शासकीय दस्तावेजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय हा 11 मार्च 2024 या मंत्रिमंडळ बैठकीत अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते आणि याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालेला आहे। सो मित्रांनो पुढे या निर्णयामध्ये काय सांगितले आहे ते पाहूयात। मित्रांनो 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अंदाजे नमुदे असतील किंवा इत्यादी सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यताही देण्यात आली आहे। तुम्हाला समजले असेल की 1 मे 2024 नंतर जे बालके जन्मले आहेत त्यांच्यासाठी हा नियम हा कंपल्सरी असणार आहे। या बालकांच्या जे वरील सांगितलेले आहेत म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितले त्या सर्व कागदपत्रांवर आईचं नाव असणे कंपल्सरी असे असणार आहे। सो मित्रांनो आईचं नाव लावणे म्हणजे आता 1 मे 2024 पासून जे जन्मलेले आहेत त्यांच्यासाठीच आहे असं नाही, सर्वांसाठी आहे, पण त्यांच्यासाठी हे कंपल्सरी नियम आहे। आपल्या सर्वांना हा नियम लागूच आहे। सो मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्यात सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा। तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म किंवा मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपाची नोंद करण्यास ही मंत्रिमंडळाच्या निर्णयात मान्यता दिलेली आहे। हा मंत्रिमंडळाचा निर्णय 11 मार्च 2024 चा आहे। पुढचं म्हणजे विवाहित स्त्रीचं काय, तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी। तसेच स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची जी मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांचा जन्म किंवा मुलांचा जो मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबतची सूट आहे तेही देण्यात आलेले आहे या मंत्रिमंडळ निर्णयात। सो मित्रांनो हा मंत्रिमंडळ निर्णय हा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। हा मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 चा आहे आणि हा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। हे नियम तुम्हाला 1 मे 2024 पासून लागू राहणार आहेत। सो मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।